कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 154 डिस्ट्रीब्युटर मार्फत घरगुती LPG सिलेंडरचा पुरवठा आहे तो केला जातो. साधारणतः आपला जिल्ह्याचा दररोजचा मागणी घरगुती LPGची 28,000 असते. तर तेवढा पुरवठा हा सध्या ह्या तिन्ही कंपन्यांकडून IOCL, BPCL, HPCL यांच्याकडून सुरू आहे. आणि केंद्र शासनानेही सूचना दिल्यानुसार सर्व पेट्रोलियम कंपन्या घरगुती LPGचं प्रोडक्शन सर्व कंपन्यांनी वाढवलेलं आहे. माझं सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे की घरगुती LPG सिलेंडरचा तुटवडा कुठेही नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा तो तुटवडा निर्माण होणार नाही. त्यामुळे ज्या सूचना आपल्याला बुकिंगसाठी दिलेल्या आहेत की 25 दिवसांच्या ॲडव्हान्स बुकिंग आपल्याला करता येईल, त्या सूचनांचं पालन करून आपण LPG प्राप्त करून घ्यावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये किंवा आपल्याकडे LPG असताना भविष्याचा विचार करून फक्त साठा वाढवावा म्हणून आपण या दुकानांवरती आपल्या गॅस शॉपवरती आपण गर्दी करू नये. तर परत एकदा माझं सर्वांना सांगणं आहे की घरगुती LPGचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे आणि तो असाच कन्सिस्टंट राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा भविष्यामध्ये आपल्याकडे साठा असावा असं म्हणून आपण गर्दी करू नका आणि सर्वांना हा साठा आहे तो मुबलक प्रमाणात जेवढा आवश्यक आहे घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. कमर्शियल LPGच्या बाबतीत ज्या काही केंद्र शासनाच्या सूचना आलेल्या आहेत त्यानुसार ज्या इसेन्शियल बाबी आहेत त्या हॉस्पिटल आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी कमर्शियलचा पुरवठा सुद्धा या पद्धतीने जसा आहे तसंच सुरू राहणार आहे. आणि बाकी इतर गोष्टी ज्या कमर्शियलच्या आहेत हॉटेल्स असतील किंवा इंडस्ट्रीज असतील त्याबाबतचे सूचना तयार करण्यासाठी केंद्र शासनाने कमिटी फॉर्म केलेली आहे. त्यांची जशी SOP प्राप्त होईल, सूचना प्राप्त होतील त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर सध्या सर्वात महत्त्वाचं घरगुती LPG जो आपल्याला लागतो त्याची कुठेही त्याचा तुटवडा नाही आणि त्याचा पुरवठा होणार असल्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. केवळ साठा निर्माण करू नका आणि घरगुती LPG कमर्शियल ठिकाणी वापरला जाणार नाही याबाबत सुद्धा आम्ही दक्षता घेतोय. त्यासाठी तपासणीचे पथक आम्ही तयार केलेले आहे. ती सुद्धा दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल. या सगळ्यामध्ये साठा करून म्हणजे वितरकांच्याकडून साठा करून ठेवण्याची एक भीती व्यक्त केली जाते. तर त्या संदर्भात काय आपण सूचना किंवा कारवाईचा इशारा पुरवठा विभागामार्फत आम्ही काही टीम तयार केलेल्या आहेत. घरगुती LPG आहे तो कमर्शियल ठिकाणी वापरला जाऊ नये आणि तो वापरला जाणार नाही याबाबतची पाहणी तपासणी ही समिती करत आहे. आणि त्यासोबतच विनाकारण LPGची मागणी ही नोंदवली जाणार नाही आणि तसा साठा चुकीच्या पद्धतीने कोणी करण्याचा प्रयत्नही करणार नाही. त्यासाठी सुद्धा आमची समिती अलर्ट मोडवरती आहे आणि सर्व डिस्ट्रीब्युटर आणि हे 3 जे मेन सप्लायर आहेत त्यांचा रेग्युलरली आढावा घेऊन तशी बाब निदर्शनास आली तर आमच्याकडून ऍक्शन घेतली जाणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबईच्या शाळा इंग्रजी अशा आहेत की जिथे मध्यान्ह भोजन दुपारी विद्यार्थ्यांना कमर्शियलमध्ये खरं हे गॅसवर विकलं जातं. 30-40,000 विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. अशा शाळांसाठी काय विशेष उपाययोजना आहे? आता मी सांगितलं तसं शाळा आणि हॉस्पिटलसाठी जशा शासनाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे तिथे अडचण येणार नाही याची दक्षता आमच्याकडून घेतली जाईल. आणि जशा सूचना बाकी कमर्शियल बाबत प्राप्त होतील तशा पद्धतीने पुढे सर्वांना अपडेट केलं जाईल. आत्ताच मला हॉटेल चालक मालक संघटनेचे पदाधिकारी भेटून गेले. त्यांना सुद्धा आम्ही वस्तुस्थिती सांगितली आणि त्यांनी पूर्ण त्यांच्याकडून सहकार्य केलं जाईल. ज्या पद्धतीची SOP येईल त्याचं पालन केलं जाईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. याच्यामध्ये एकूणच आजची जी परिस्थिती आपण बघितली लोक पॅनिक झाले होते. आज गॅससाठी झाले कदाचित पेट्रोलसाठी हे होऊ शकतात. तर हे असे प्रॉब्लेम्स होऊ नये त्यासाठी पेट्रोल संदर्भात घरगुती LPG आणि त्यासोबत पेट्रोल डिझेल याचा पुरेसा साठा आपले हे तिन्ही मेन जे सप्लायर्स आहेत IOCL, HPCL, BPCL यांच्याकडे आहे. कालच आम्ही त्यांच्यासोबत बैठकी घेतली आणि आपलं कोल्हापूर किंवा सर्वच ठिकाणी कोल्हापूर मुंबईपासूनही आपल्या जवळ आहे. त्यांच्या सप्लायच्या रूटवरती आहे आणि बाकी सर्व ठिकाणी राज्यामध्ये कुठेही पेट्रोलची किंवा घरगुती LPGची अडचण येणार नाही. त्यामुळे फक्त नागरिकांनी कुठल्या तरी अफवा येत आहेत अफवांवरती विश्वास ठेवणं किंवा भविष्याचा असा विचार करून साठा केला पाहिजे असा विचार करणं
हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका. या सर्व गोष्टींचा सप्लाय आहे तो व्यवस्थित चालू राहणार आहे. फक्त कुणी चुकीच्या पद्धतीने साठा करणार नाही यावरती आम्ही लक्ष ठेवतोय, परंतु कॉमन नागरिकांनी अशा पद्धतीने साठा करण्याच्या परिस्थिती नाही हे लक्षात घेऊन आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं.